म्हणजे महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, या सणावारी मुंबईचे हाल झाले होते. काढला का? मुख्यमंत्र्यांनी लक्ष उशिरा दिलं का? कशाला उशिरा दिलं? का दुर्लक्ष केलं मुंबईकडे? हा एक वेगळा मोठा प्रश्न आहेच आणि कदाचित त्याचं उत्तर मुख्यमंत्री स्वतः देऊ शकतात किंवा देतील सुद्धा नाही. हे कदाचित हा प्रश्न राहीलच तसा. पण एक महत्त्वाचं आहे की ह्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल, ठिकठिकाणी जे स्थानिक आमचे विभाग होते, प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन पोलिसांनी आधीच उचललं, मज्जाव केलं, बंदी केली. आणि हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल आणि मुंबईमध्ये देखील असेल, एका बाजूला गुन्हेगारी वाढत चालली होती. पण ह्या सरकारने पोलिसांचं पूर्णपणे लक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर, ज्यांनी जनतेच्या हितासाठी जनतेचे प्रश्न घेऊन, पाण्याचे प्रश्न घेऊन वॉर्ड ऑफिसवर जाब विचारायला मोर्चा काढला होता. असो, अनेक ठिकाणी हा मोर्चा काढला गेला. स्थानिक नागरिकांनी देखील याच्यात मोठा सहभाग घेतला होता. या पुढच्या आठवड्यात देखील जिथे जिथे अजून व्हायचेत मोर्चे तिथे आम्ही काढणारच आणि ज्यांना जाब विचारायचा तो आम्ही विचारणारच. कारण ह्या आधी कधीही अशी परिस्थिती एप्रिलमध्ये उद्भवली नव्हती, मार्चमध्ये उद्भवली नव्हती. आणि झालं असं की ह्या सगळ्या गोंधळामुळे स्लम सोसायटीजना वाटायला लागले की हायराईज बिल्डिंग आमचं पाणी घेतात, हायराईजनं वाटतं चाळ सोसायटी आमचं पाणी घेतात. आणि सामाजिक वाद जो कधी मुंबईच्या रहिवाशांमध्ये नव्हता हा वाढायला लागलेला. पण हे सगळं होत असताना एक आपण लक्षात घ्या, अजून एप्रिल पूर्ण झालेला नाही आहे आणि तापमान जे आहे ते 40 पार झालेलं आहे. म्हणजे 400 पार सरकार नाही गेलं, पण 42 असेल, 43 असेल हे तापमान व्हायला लागलेलं आहे. काल परवाकडे नाशिकहून येताना देखील भिवंडी असेल, वाशिंद असेल, 43 डिग्री 44 डिग्रीज हे कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, उष्णता वाढायला लागलेली आहे. एका बाजूला मध्यंतरी अवकाळी पाऊस होऊन गेला. वातावरणीय बदल काय आहे हे आपण डोळ्यादेखत पाहत आहोत, आपण अनुभवत आहोत. तरी देखील काल स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड याच्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी अनेक असे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत, मान्य केलेले आहेत, ज्याच्यात लाखो झाडांची कत्तल आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. कदाचित पर्यावरणाचा विषय घेतल्यानंतर आपल्या काही लोकांना कंटाळा येईल, काही चॅनल्स बंद करतील, काही चॅनल्स दाखवतील. पण मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय, कारण इतर वेळी ज्या आपण गोष्टी दाखवत असतो, मग कधी शेतात अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, कधी शहरांमध्ये होणारी उष्णता असेल, हीट स्ट्रोकनी लोक जाणारी असतील किंवा अजून काही दुष्परिणाम होणारे असतील, हे सगळे एकाच कारणामुळे होतं, ते म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल, पर्यावरण. आणि कालचं स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या बैठकीत अनेक असे प्रस्ताव आणले ज्याच्यात फटाफट झाडांची ही कत्तल आता होणार आहे. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये